अरे काय माणसं राहतात यार पुण्याची. वाटलं नव्हतं, एक्सपेक्टेड नव्हतं एवढं अशी घाण करणारी माणसं राहतील पुण्यात. शहर भारी आहे हे, माणसं लिच्चड आहेत. खरं खूप लिच्चड आहेत माणसं. आणि दुसरा विषय असा की त्याचा मेसेज मला येऊन अरे कुठे तू, कोणत्या वॉर्ड ऑफिसला आहे, मी इकडे येऊन बसलोय, कोणती कोटी आहे मुकादमचं नाव. अरे भाई एवढी काय घाई लागली तुला, एवढी कसली घाई लागली रे बाळा. हां 1 तास झाला आहे तर मी काय करू, तुला मी सांगितलेलं आहे यायला. फोन करायला काय होतं, मेसेजवरच का चावाचावी करत असतो. फोन कर, ऑन दी स्पॉट फोन कर, डायरेक्ट सांग असं असं राहिलं, मी लगेच क्लिअर करेन. मेसेज करणार तर मी सांगणारच ना. पैसे येणार तेव्हा येणार, आम्ही काय पळत नाही तुझ्यासारखं. हे नाही भुकायला नाही पैशाचा, चिकट भोकाच्या. जरा ना जरा समोरच्याला काय चालू असतं मनात, समोरच्याच्या चेहऱ्यावर काय चालू असतं, समोरच्याची काय आधी विचार, मग नंतर बोलायला चालू कर. मग नंतर बोलतात अरे तू असं बोलला तसं बोलला. अरे भाई पण तू जी कृती केली आहे ना त्याच्यामुळे माणूस तसं समोरचा रिॲक्ट करायला लागतो. उगाच तू नाही करत रिॲक्ट तसं. थोडंसं विचार कर, विचार. पैशासाठी ना एवढा मरू नको. वरती जाताना काही घेऊन नाही जाणार तू, जे काय ना ते इकडेच आहे. स्वतःला ना जरा मनावर ताबा ठेव. भेटणार देणार, तुझे पैसे आम्ही चोरून नाही घेऊन जाणार आहे. आणि जेव्हा वेळ आली ती आम्हाला सांगायची तेव्हा 3-4 महिने आधी सांगायला काय झालं तुला रे बाळकाव, काय झालं तुला. जर तू पण ही व्हिडिओ बघत असेल ना भाई, तुझ्या जिंदगीवर थू आहे थू, सरळ सांगतो. तुझ्यासारखी माणसं सापडून न सापडलेलीच बरी भाई. नकोच सापडायला कोणाच्या आयुष्यात लिच्चडसारखी, आता वायफायवाल्यासारखी नकोच भाई, नको. एखाद्याच्या ना एखाद्याचं मन तुटून एखादा चांगला माणूस असेल ना त्याला वाईट भाग पाडण्यात लोक हे करतील. एवढं हे असे वागतात येतील लोक. तर काहीच तुम्हाला सांगतो, अशी जर माणसं भेटत असेल ना, ऑन दी स्पॉट सगळं क्लिअर करा त्यांचं लगेच. घ्या पैसे, नाही देत असेल नका देऊ, पण भाई पैशाच्या ह्याच्यात तुम्ही राहा, नीट राहा. कारण की पैसे असले ना तर चांगल्याला चांगला मोठा माणूस गार होऊ शकतो. आणि हे जे पैसे घेऊन येतात ना, हे भामटे, पुण्यातले भामटे नाही सुधारणार, खरं. लिच्चड माणसं, लिच्चड. बघू आता, मेसेज तर करतोय, बघू काय होतं. हां पण पुढचे 2 ब्लॉग येणार ना तर ते